नागपूरसह विदर्भातल्या काही भागात मंगळवारी रात्री विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस झाला। हवामानानं सामान्य नागरिकांनाच नव्हे तर हवामान विभागालाही गोंधळात टाकलाय। दिवसा ऊन असतं आणि सायंकाळी पाऊस पडतो। तुर्तास पावसाची प्रतीक्षा कायम राहणार असून मध्य भारतात 14 जून नंतर मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे। उपराजधानी नागपूरच्या हवामानानं सामान्य नागरिकांनाच नव्हे तर हवामान विभागालाही गोंधळात टाकलाय। दिवसा कडक ऊन असतं आणि संध्याकाळी पाऊस सुरू होतो। या ऊन आणि पावसाच्या लपंडावात हवामान विभागानं नागपूर जिल्ह्यासाठी इशारा जारी केलाय। जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच विदर्भात उष्णतेनं कहर करायला सुरुवात केली आहे। मंगळवारी नागपुरात कमाल तापमान 43.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं, जे सरासरीपेक्षा 3.9 अंशांनी जास्त आहे। हवामान विभागाच्या मते हे तापमान या हंगामातील सरासरीपेक्षा जास्त आहे। दरम्यान मंगळवारी उशिरा सायंकाळनंतर सोसाट्याचा वारा सुरू झाला आणि रात्री पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या। दरम्यान बुधवारी सकाळी देखील ऊन आणि ढगांचा लपंडाव सुरू आहे। पावसाची प्रतीक्षा कायम राहणार असून 14 जून नंतर मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे।